मी श्रद्धा टपाल. टिटवाळा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित यांच्या वतीने टिटवाळा पश्चिम येथे आयोजित करण्यात आलेले काळू नदी स्वच्छता अभियान प्रचंड उत्साह संपन्न. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित व श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर अंतर्गत पर्यावरण प्रकृती विभागाच्या माध्यमातून परमपूज्य गुरु माऊली यांच्या कृपा आशीर्वादाने अधिक मासात दिनांक 17 मे 2026 ते 25 मे 2026 या कालावधीत गंगा दशहरा निमित्त नदी स्वच्छता व जलसंवर्धन अभियान आयोजित करण्यात आले. त्यानुसार या सेवा मार्गाच्या पर्यावरण प्रकृती टिटवाळा विभाग यांच्या वतीने रविवार दिनांक 17 मे 2026 रोजी 9 वाजता सकाळी गणेशघाट काळू नदी शंकर मंदिराजवळ वासुंद्री रोड टिटवाळा पश्चिम येथे काळू नदीचे स्वच्छ अभियान आयोजित करण्यात आलं होतं. अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्गाची टिटवाळा शहरातील पूर्व व पश्चिम भागामध्ये एकूण 3 सेवा केंद्र चालू. या मार्गातून सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. त्यानुसार या सेवा मार्गाच्या पर्यावरण प्रकृती विभागामार्फत आज या अभियानात काळू नदीच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली. काळू नदीचा मान सन्मान करण्यात आला. नदी स्वच्छता अभियानासाठी उपस्थित असलेल्या प्रतिनिधींनी जलसंवर्धन प्रतिज्ञा घेतली आहे. नदी प्रदूषित होऊ नये यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात यावा याची देखील माहिती सर्वांना देण्यात आली व त्याची सुरुवात स्वतःपासूनच करणे गरजेचे आहे याची माहिती देण्यात आली. नदी परिसरातील प्रदूषण कमी करण्यासाठी कायमस्वरूपी करावयाची उपाययोजना नव्या पिढीपर्यंत नद्या जिवंत आणि सुरक्षित ठेवणे याची माहिती देण्यात आली आहे. नदी फक्त जलवाहिनी नाही तर जीवनवाहिनी आहे. नदी हीच माता, तीच आपलं जीवनदाता आहे. या बोधवाक्याचा प्रत्यय सर्वांना आलाय. या अभियानात श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणित ठाणे जिल्हा प्रतिनिधी पर्यावरण प्रकृती विभाग प्रतिनिधी ग्राम अभियानात कार्य करणारे सर्व प्रतिनिधी, तिन्ही केंद्राचे केंद्रीय प्रतिनिधी, बालसंस्कार विभागात कार्य करणारे प्रतिनिधी, 18 विभागात कार्य करणारे प्रतिनिधी व मोठा खेळणे सेवेकरी तसेच टिटवाळा शहरातील सामाजिक कार्यकर्ते, बालसंस्कार विभागाचे विद्यार्थी व बालक हे अभियानात उपस्थित होते. झालेली सेवा श्री स्वामी समर्थ परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी अर्पण करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, टिटवाळा न्यूज, दिंडोरी. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी.